नमस्कार मंडळी. तर तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मऊ मऊ खुसखुशीत लाडू एकदम खमंग पद्धतीने आणि अगदी 2 ते 3 साहित्यापासून बनवलेले आणि झटपट तयार होणारे, कसलीही पूर्वतयारी नसली तरीसुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने लाडू जे आहे तयार होईल. आता हे जे लाडू आहे ना बेसन पिठाचे आहे ना हरभरा डाळीचे आहे. तर हे जे लाडू आहे मुगाच्या डाळीचे आहे. तर अगोदर काय केलं, 1 लिटर दूध जे आहे या ठिकाणी मी उकळायला ठेवलं, म्हणजे आपल्याला याची जे आहे छान पद्धतीने घट्टसर अशी रबडी बनवायची आहे. तर इथे जे आहे 1 वाटी मुगाची डाळ घेतली आणि त्याला जे आहे 2 ते 3 पाण्याने जे आहे स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली की एका चाळणीवर जे आहे निथळत ठेवायची. आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1 तासभर कॉटनच्या कापडावर टाकून फॅन खाली सुद्धा 1 तासभर वाळवून घेऊ शकता, आणि नसेल वेळ तरी पण लगेच बनवलं तरी सुद्धा चालेल. तर हे बघा अशा पद्धतीने निथळून घेतलेली आहे डाळ. एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं. इकडे कढई ठेवली गॅसवर तापायला, आणि गॅसवर कढई ठेवल्यावर जे आहे आपल्याला यामध्ये मूग डाळ घालून घ्यायची आहे. अगोदर इथे काय केलेलं आहे, मी 3 चमचे मिल्क पावडर जे आहे दुधामध्ये घालून घेतलेली आहे, आणि छान असं दूध आता आपण घट्टसर करून घेऊया. आता मिल्क पावडरने काय होतं, दूध जे आहे फास्ट घट्ट होतं, त्यानंतर चवसुद्धा छान लागते, आणि त्यानंतर जे आहे एक क्रीमी टेक्स्चरसुद्धा येतं. आता हे जे लाडू आहे 4 ते 5 दिवस सहज टिकले जातात, कारण आता थंड वातावरण असल्यामुळं 4 ते 5 दिवस जे आहे सहज टिकतात. पण तुम्ही जर हे लाडू बनवले तर 1 ते 2 दिवसापेक्षा जास्त तुमच्या घरात शिल्लकसुद्धा राहणार नाही, तुम्हाला परत बनवावी लागतील. तर मिल्क पावडर जी आहे व्यवस्थित मिक्स केलेली आहे. बोलता बोलता इकडे गप्पा मारेपर्यंत आपली मिल्क पावडर मिक्स झाली. त्यानंतर इकडे जे आहे अशा पद्धतीने कढई ठेवली आणि जी मूग डाळ निथळलेली होती ती घालून घेतली. आता मूग डाळीमधलं एक्स्ट्राचं मॉइश्चर जे आहे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. लो फ्लेमवर छान अशी तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला मूग डाळ भाजून घ्यायची आहे. आता आपल्याला मूग डाळ भाजता भाजता थोडं लक्ष दुधाकडे सुद्धा द्यायचं आहे, कारण दूध जे आहे उतू जाता कामा नये किंवा मग खाली लागता. त्यासाठी काय करायचं, एक जाड तळाचीच कढई घ्यायची, म्हणजे काय होतं दूध जे आहे खाली लागत नाही. इकडे जे आहे आपली मूग डाळ सुद्धा कोरडी व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता त्यातलं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते निघून जात आहे. आता मूग डाळ किती भाजायची हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मूग डाळ जी आहे आपल्याला हलका तांबूस कलर येईल ना तितकीच आपल्याला मूग डाळ या ठिकाणी भाजायची आहे. आणि हे जे लाडू आहे ना बनवायला तर अतिशय सोपे आहे, त्यानंतर सगळ्यांच्या आवडीचे सुद्धा आहे, आणि अगदी घरात असलेल्या साहित्यापासून सुद्धा बनलं जातं. जर तुमच्याकडे शिल्लक दूध असेल एक्स्ट्राचं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. असं काही नाही का दूध जे आहे आपल्याला फुल फॅट घ्यायचं असं काही नाही आहे. जे दूध घरामध्ये अवेलेबल असेल त्या दुधापासून सुद्धा तुम्ही रबडी तयार करू शकता. फक्त जर दूध जास्त पातळ असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे दूध पावडरचं जे प्रमाण आहे वाढवू शकता. नाहीतर मग 2 चमचे कॉर्नस्टार्च जरी घातलं तरीसुद्धा चालेल. तर इकडे जे आहे आपली मूग डाळ कोरडी व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि हलका हलका कलरसुद्धा चेंज झालेला आहे, कलरसुद्धा बदलत आहे. आता मूग डाळ जी आहे एकसारखी चालवत राहायची नाही, तर काय होतं खालची साईडची मूग डाळ जी आहे ती करपून जाईल आणि वरती जी आहे कच्ची राहील. सगळ्या मूग डाळीचं व्यवस्थित मॉइश्चर काढणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीचं मॉइश्चर व्यवस्थित काढून घेतो ना त्याची शेल्फ लाईफ भरपूर वाढते. तर या पद्धतीने जे आहे आपण मूग डाळ भाजून घेतलेली आहे, आणि छान असा हलका हलका तांबूस कलरसुद्धा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता अगोदर किती ओलसर अशी मूग डाळ होती, आणि आता छान पद्धतीने जे आहे मूग डाळ कोरडी झालेली आहे. अगदी 8 ते 10 मिनटं जे आहे मला मूग डाळ भाजण्यासाठी लागलेली आहे. लो फ्लेमवर मूग डाळ भाजल्यामुळं व्यवस्थित भाजली जाते, त्यानंतर करपत नाही. तर 8 ते 10 मिनटं सहज लागले आहेत. इकडं आपलं दूधसुद्धा कमी प्रमाणात म्हणजे अर्ध होत आलेलं आहे, छान पद्धतीने घट्ट होत आहे. तर मूग डाळसुद्धा चालवत बघूया. तर हे बघा इकडे जी आहे मस्त अशी मूग डाळ झालेली आहे भाजून. आता ही मूग डाळ जी आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया, कारण इतकेच आपल्याला भाजायचे आहे, यापेक्षा जास्त नाही भाजायचे, कारण आपल्याला नंतर पीठसुद्धा भाजायचं आहे. आता हे जे लाडू आहेत अगदी 2 चमचे तुपापासून आपण बनवणार आहोत, खूप जास्त तूपसुद्धा वापरणार नाही आहोत.
तर मूग डाळ एका प्लेटमध्ये काढून घेतली. छान थंड करून घेऊया, कारण आपण गरम गरम जर मिक्सरमध्ये वाटली तर थोडंसं असं पीठ जे आहे चिकट होईल. त्यामुळं थंड झाली की आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. तर इकडे मूग डाळ थंड झाली. एक मिक्सरचा जार घेतलं. सुकं मिक्सरचा जार घ्या, पाणी असलेलं घेऊ नका, कोरडं घ्या. त्यानंतर छान अशी फाईन पावडर मूग डाळ आपल्याला फाईन एकदम पीठ काढून घ्यायचं आहे. हे बघा इकडे जे आहे मूग डाळ व्यवस्थित बारीक करून घेतली, त्याचं एकदम पीठ करून घेतलेलं आहे. इकडे तीच कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सर्व जे मूग डाळीचं पीठ आहे ते सुद्धा घालून घेतलं आणि अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे. हलका हलका त्यामध्ये सुवास दरवळला किंवा मग हलका सुगंध यायला सुरुवात झाली इतकंच आपल्याला पीठ जे आहे भाजायचं आहे. तर हे बघा छान असा कलरसुद्धा बदललेला आहे. तुपामध्ये जे आहे तुपामध्ये व्यवस्थित असं पीठ जे आहे मिक्स झालेलं आहे. तिकडे आपली रबडीसुद्धा तयार झालेली आहे आणि अजून आपण 1 ते 2 मिनटं जे आहे पिठाला भाजून घेऊया. कारण ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट व्यवस्थित भाजतो ना तर त्यामध्ये एक वेगळी चव येते. त्यानंतर अगोदर आणखीन 1 चमचा जे आहे तूप घातलं, तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण घातलं तर काय होतं छान असे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे व्यवस्थित होते. तुपाने काय होतं टेस्ट छान येते. तर इकडे जे आहे आपण कुठली गोष्ट व्यवस्थित भाजली ना त्याचं एक छान खाताना एक चव येते. त्यानंतर सुवास दरवळतो आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त काळ टिकणारा हा पदार्थ तयार होतो. तर हे बघा इकडे जे आहे आपली रबडी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आता रबडीचा गॅस बंद करून ठेवला. त्यानंतर इकडे आपलं पीठसुद्धा छान पद्धतीने भाजलेलं आहे. हलका हलका सुवाससुद्धा दरवळायला सुरुवात झालेली आहे. आता इतकंच आपल्याला या ठिकाणी जे आहे पीठ भाजायचं आहे. तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं लाडू वळताना किंवा मग रबडी घातल्यावर थोडंसं व्हाईटसर असा याचा कलर होतो लाडूचा, तर यामध्ये तुम्ही हवं तर थोडंसं केसर फूड कलर घालू शकता किंवा मग तुम्हाला पिवळसर लाडू हवे असतील तर थोडा पिवळा कलर घातला तरीसुद्धा चालेल. तर हे बघा इकडे जे आहे एकाच डायरेक्शनने व्यवस्थित चालवत जे आहे लो फ्लेमवर पीठ भाजून घेतलेलं आहे आणि इतकंच आपल्याला पीठ जे आहे भाजायचं आहे. त्यानंतर आपली जी रबडी आहे ही मी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता तुमच्या देखतच मी सर्व रबडी जी आहे व्यवस्थित घालून घेतली आणि व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि छान पद्धतीने मिक्स करत राहायचं. म्हणजे काय होतं रबडी जी आहे छान अशी पिठामध्ये मिक्स होईल आणि पिठाच्या कणाकणापर्यंत व्यवस्थित रबडी लागेल. आता ह्या रबडीमुळं काय होतं छान अशी एक क्रीमी टेस्ट येते. मी यामध्ये जो आहे चिमूटभर केसर फूड कलर घातलेला आहे. ऑप्शनल आहे, हवा असेल तर घाला, नाही घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1 वाटी मूग डाळ घेतली होती, तर 1 वाटी पिठी साखर घेतली. पिठी साखर जी आहे लगेच घालून घ्यायची, म्हणजे गरम गरममध्ये छान अशी पिठी साखर मिक्स होते. तर व्यवस्थित असं परत मिक्स करून घेतलं आणि आता छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे. हाताला सोसण्यासारखं झालं ना की मग थोडंसं हाताने सुद्धा मिक्स करायचं, म्हणजे पिठी साखर जी आहे ना व्यवस्थित सगळीकडे मिक्स होते. त्यानंतर 2 चमचे टरबूज बी म्हणा किंवा मग मगज बी म्हणा त्या मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर हिरवे पिस्ते घातले तरीसुद्धा चालतील. तर या पद्धतीने जे आहे मिक्स करून घेतलं आणि हे बघा काय कलर आला आहे, काय कन्सिस्टन्सी आली, एकदम दाणे दाणे असे तयार झालेले आहे. जसे काय आपण मस्त असे लाडू बनवलेले आहे, असे बुंदीचे लाडू असल्यासारखी फिलिंग येत आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीने लाडू तयार झालेले आहे. आता हे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये वापरू शकता. 2 ते 3 दिवसाची ट्रॅव्हलिंग असेल तर, त्यानंतर कोणाला जर तुम्हाला पाठवायचे असतील लाडू स्वीटमध्ये तर तुम्ही ते सुद्धा, किंवा मग पाहुणे वगैरे आले तर इझी पटकन तयार होणारे हे लाडू आहेत. तर हाताला सोसण्यासारखं झालं, त्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता छोटे छोटे लाडू जे आहे आपण वळून घेऊया. आता खूप मोठे खूप छोटे साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इकडे जे आहे मी या साईजचे लाडू वळून घेतलेले आहे. खूप मोठे नाही आहे, खूप छोटे नाही आहे, अतिशय मस्त असे गोल गरगरीत लाडू दाणेदार असे आपले लाडू जे आहे तयार झालेले आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की ट्राय करा. इतके सोप्या पद्धतीचे लाडू आहे. एकदा तुम्ही ट्राय करा, तुम्हाला परत परत हेच लाडू बनवावे लागतील, कारण दुसऱ्या लाडूची डिमांडच येणार नाही, याच लाडूची डिमांड तुमच्याकडे येईल. आणि अतिशय सोप्या पद्धतीचे आहे, घरात असलेल्या साहित्यापासून बनवूया. त्यातल्या त्यात खूप जास्त तूपसुद्धा लागत नाही आहे किंवा खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि मेहनतसुद्धा खूप जास्त अशी काही नाही आहे. तर सगळे लाडू जे आहे व्यवस्थित असे वळून घेतलेले आहे एकाच साईजचे.
बोलता बोलता सर्व लाडू जे आहेत तयार झालेले आहे. तर एका वाटी मूग डाळमध्ये 15 ते 16 लाडू जे आहेत तयार होतात. या साईजचे केले तर, साईज छोटी मोठी केली तर कमी जास्त होऊ शकतात. तर अशा पद्धतीने जे आहे सर्व लाडू वळून झालेले आहे. एकदा नक्की बनवा. एकदम हेल्दी लाडू आहेत, कारण मूग डाळ जे आहे अतिशय हेल्दी असते. तर इकडे जे आहे लाडू तयार झालेले आहे. जर तुम्हाला मूग डाळ लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. छान छान रेसिपीज ट्राय करायला मिळेल. तर चला मग पटाकन सबस्क्राईब करून घ्या आणि एकदा नक्की हे सोप्या पद्धतीचे, पटकन तयार होणारे आणि कमी साहित्य लागणारे असे हे मूग डाळीचे लाडू नक्की ट्राय करा.